वेलकम बॅक टू माय चॅनल. सो व्हिडिओ चालू करण्याआधी ज्या लोकांनी माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळतील. तर आय होप तुमच्या सगळ्यांची संक्रांत खूप मस्त साजरी झालेली असेल. सगळ्यांकडे हळदी कुंकू, बोरनाण असे कार्यक्रम चालू असतील आणि काही जणांकडे झालेले असतील. तर ह्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आपलं गोड खाणं होतं आणि कधी कधी असं वाटतं की गोड खाऊन खूप कंटाळा येतो, तर काहीतरी स्पायसी खावं असं वाटतं. माझ्या पण बाबतीत तसंच झालं आहे, म्हणून मी आज एक स्पायसी रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला. तर तुम्हाला पण ती ट्राय करायची असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जनरली अशी स्पायसी टेम्पटिंग रेसिपी रात्रीच खायला छान वाटते, तर डिनरच्या वेळी ॲज अ स्टार्टर म्हणून मी ही करते आहे. आणि आमच्या इथे खूप थंडी आहे, बाहेर तर थंडी आहेच, शिवाय घरात पण तशी बऱ्यापैकी थंडी आहे, म्हणून ही गरमागरम स्पायसी रेसिपी खाण्यात काही वेगळीच मज्जा आहे थंडीमध्ये. तर मी आता तुम्हाला ह्याचं साहित्य दाखवते. तर मी इथे छोटे बटाटे घेतलेले आहेत, हे आपण दम आलूसाठी वापरतो, तर ते बटाटे मी इथे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर बारीक चिरलेलं लसूण इथे आहे. चिली फ्लेक्स घेतलेले आहेत, नावातच चिली आहे त्याच्यामुळे चिली फ्लेक्स तुम्ही जास्त घेऊ शकता. इथे पिझ्झा पास्ता सॉस आहे, टोमॅटो सॉस घेतलेला आहे, हे कांद्याची पात आहे गार्निशिंगसाठी. त्याच्यानंतर तीळ घेतलेले आहेत आणि मध घेतलेलं आहे आणि मीठ. तर हे बटाटे मी मगाशीच पाण्यात 5 मिनटं भिजत ठेवले होते. आता मी हे स्वच्छ धुवून घेते. आणि आता मी ते सगळे बटाटे सोलून घेते. तर आता सगळे माझे बटाटे सोलून झालेले आहेत आणि हे आपल्याला तळायचे आहेत. तर त्याच्या आधी आपण ह्याला कॉर्नफ्लोअर लावून घेणार आहोत. तर मी एका डिशमध्ये कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि हे सगळ्या बटाट्यांना मी लावून घेते. व्यवस्थित असं कोट करायचं आहे सगळ्या बटाट्यांना. तर मी आता तेल गरम करून घेते आणि सगळे बटाटे तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तोपर्यंत तुम्ही माझे काही डेकोरेशनच्या क्लिप्स आहेत त्या बघू शकता. आपल्या सगळ्यांना माहिती आहेच की 28 तारखेला रथसप्तमी आहे, तर त्याच्या आधी बोरनाण करायचं असतं. तर आमच्याकडे पण 3-4 दिवसांनी बोरनाण आहे, म्हणून मी डेकोरेशन करत होते. पण काही कारणामुळे मला तो पूर्ण व्हिडिओ शूट करता नाही आला. सो काही छोट्या छोट्या क्लिप्स आहेत, तर त्या तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला पण आयडियाज मिळतील. जर कोणाकडे बोरनाण असेल तर तुम्हाला नक्कीच ह्याच्यातनं काहीतरी आयडियाज मिळतील. हे पेपर पतंगाचे आहेत, तर हे मी 5 प्रकारचे वेगवेगळे कलरचे पेपर आणलेले आहेत. तर मी इथे 2 साईजमध्ये पतंग ड्रॉ करून घेतलेले आहेत. पहिला आहे 5 सेंटीमीटर बाय 5 सेंटीमीटर आणि दुसरा जो आहे तो 10 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जी साईज हवी आहे त्या साईजमध्ये कट करू शकता. तर माझं कटिंग सगळं होत आलं आहे ऑलमोस्ट. फक्त 2-3च पतंग कट करायचे बाकी आहेत, बाकी तर सगळं झालं आहे. आणि मी हे सगळं 11 वाजता चालू केलं होतं, पण आता या 1:30 वाजल्या रात्रीचं, तुम्ही घड्याळात बघू शकता मागे. आणि मला आता कॉफी प्यायचा खूप मूड झाला आहे, तर मी आता कॉफी करणार आहे. कोणाकोणाला रात्री असं लेट नाईट कॉफी प्यायला आवडते मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता मी फटाफट कट करून घेते आणि मग हे सगळं झालं की तुम्हाला दाखवते. तर ह्याच्यावरून मला आत्ता कॉलेजमधले दिवस आठवले. आम्ही सगळे फ्रेंड्स एकमेकांकडे राहायला जायचो आणि खूप गप्पा मारायचो, रात्रभर बसून पहाटेपर्यंत गप्पा मारायचो आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी शेअर करायचो किंवा कधी काही प्रोजेक्ट्स दिलेले असतील तर ते कंप्लीट करत बसायचो रात्रभर. तर असंच लेट नाईट आम्ही कॉफी करायचो आणि कॉफीबरोबर आमचा मॅगीचा प्लॅन फिक्स्ड असायचा.
बटाटे तळायच्या आधी आपण त्याला अशा चिरा पाडून घेऊया. तर सगळ्या बटाट्याला मी असं चिरा पाडून घेते आणि हे तळून घेते. बटाटे तेलात आता असे छान फ्राय करून घ्यायचे आपल्याला, जेणेकरून ते क्रिस्पी होतील आणि त्याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल. तर एकदम डार्क ब्राऊन पण करायचे नाही आहेत बटाटे आपल्याला. हलकासा गोल्डन रंग आला की आपण हे काढून घेऊया. तर काही बटाटे मी अख्खे ठेवले आणि काही बटाटे मी 2 भाग करून घेतलेले आहेत. तर आपण आता हे काढून घेऊया. तर मी बटाट्याची सालं पूर्ण काढलेली नव्हती, म्हणून तुम्हाला मध्ये मध्ये चॉकलेटी डार्क कलर दिसतोय. तर अशा प्रकारे माझे सगळे बटाटे इथे तळून झालेले आहेत आणि हे जास्त क्रिस्पी होण्यासाठी मी हे 2दा तळून घेतलेत. तर तुम्ही पण 2दा तळून घ्या, म्हणजे ते जास्त क्रिस्पी होतात. तर मी इथे आता पॅनमध्ये बटर टाकते आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी लसूण ॲड करते आहे. लसूण जास्त कमी तुम्ही घालू शकता, पण गार्लिक फ्लेवर आलेला कधी पण छान लागतो, म्हणून मी जास्त घातली आहे लसूण. तरी थोडीशी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला परतायचं आहे. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये पिझ्झा पास्ता सॉस घालणार आहे. टोमॅटो सॉस घालणार आहे. चिली फ्लेक्स घालणार आहे. तुम्ही ग्रीन चिलीज पण वापरू शकता. आता मी ह्याच्यामध्ये हे सगळे बटाटे घालते आहे. ह्याला असं छान आपण मिक्स करून घेऊया. सगळे मसाले पूर्णपणे ह्याच्यावर कोट झाले पाहिजेत. तर आपण हे व्यवस्थित हलवून घेऊया असं. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये कांद्याची पात घालणार आहे. आता मी गॅस बंद करते आहे. तर मी असं सगळं डिशमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्याला गार्निशिंग करूया. तर पहिल्यांदा वरती आपण ह्याच्यावर तीळ घालूया. तर आता कांदापात घालूया आणि लास्टला ऑफकोर्स सगळ्यांचं फेवरेट चीज. तर आपलं हे गार्निशिंग करून तयार आहे आणि सगळ्यात शेवटी आता मी ह्याच्यावर थोडासा मध घालणार आहे. थोडासा एक स्वीट फ्लेवर येण्यासाठी. तर आजची माझी ही चीझी चिली गार्लिक पोटॅटोची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तसंच माझं संक्रांतीचं डेकोरेशन पण तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.